झी 24 तास एक पाऊल पुढे। 1993 ते 2013 या 2 दशकात अभिनेता संजय दत्तच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढ उतार आले। कधी तुरुंगात तर कधी तुरुंगाबाहेर असाच सारा प्रवास। 1993 मध्ये जेव्हा खलनायक सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं तेव्हा संजय दत्तला एक दिवस तुरुंगात जावं लागेल याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता। 12 मार्च 1993 ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोटानंतर झालेल्या तपासात संजय दत्तलाही अटक झाली होती। तेव्हा संजय दत्तच्या फिल्मी करिअरचा दी एंड झाल्याचं अनेकांनी भाकीत केलं होतं, कारण बॉम्बस्फोटामुळे जनतेच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत होता आणि त्या प्रकरणात संजय दत्तचं नाव पुढे आलं होतं। पण पुढे वेगळंच घडलं। संजय दत्त तुरुंगात गेल्यानंतर लोकांचा राग हळूहळू कमी होत गेला। संजय दत्तचा खलनायक प्रदर्शित झाल्यानंतर तो सुपरहिट झाला। तसंच संजय दत्तच्या अभिनयाचं कौतुकही झालं। रोशिबा, मुझे दुनिया का सबसे बुरा आदमी बनना है, सबसे बुरा। मधल्या काळात संजय दत्तनं काही चित्रपट केले, पण 1999 मध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वास्तव सिनेमातून तो पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकला। वास्तव सुपरहिट झाला आणि संजय दत्तच्या फिल्मी करिअरला वेगळं वळण मिळालं। त्यानंतर 4 वर्षांनी मुन्नाभाई MBBS प्रदर्शित झाला आणि संजू बाबानं सिने रसिकांची मनं जिंकली। मुन्नाभाईच्या सिक्वलनं तर कमालच केली। फोटो हर नोट पे अपना ही नाम हर रोड पे अख्खा कंट्री में ड्राइडे नहीं। पण 2007 मध्ये टाडा कोर्टानं संजय दत्तला 6 वर्षांची शिक्षा ठोठावली आणि तो पुन्हा गजाआड गेला। जसं इंटरव्हल नंतर कथाच बदलून जावी। पण जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय दत्तनं पुन्हा एकदा आपल्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित केलं। शूटआउट ॲट लोखंडवाला, धमाल, अग्निपथ, सन ऑफ सरदार यासारखे चित्रपट केले आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला। झी 24 ताससाठी अमोद देठे, मुंबई। संजू बाबाच्या कारकिर्दीतला हा टप्पा, हा क्लायमॅक्स आहे की इंटरव्हल, हे आता प्रेक्षकच ठरवतील। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल। झी 24 तास एक पाऊल पुढे।